नमस्कार. पिंपरी चिंचवड शहरातील मोशी परिसरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे नेते अनिल मोरे यांची मोशी परिसरामध्ये निर्घृण हत्या करण्यात आली. 15 दिवस झालेले आहेत हत्येला, तरी देखील मुख्य आरोपी फरार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येतं. या घटनेच्या संदर्भात मोरे कुटुंबाची भेट घेण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले या मोरे कुटुंबाची भेट घेण्यासाठी उपस्थित होते. या दरम्यान मोरे कुटुंबाच्या वतीने पोलीस अधिकारी कर्मचारी मुख्य आरोपी नितीन धोत्रे यांना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री यांच्यासमोर उपस्थित केला. यावेळीच केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना कडक शब्दात सूचना केला की तात्काळ नितीन धोत्रे यांना अटक करण्यात यावी आणि मोरे कुटुंबाला न्याय द्यावा. महाडचं जे हे स्थळ आहे, ठिकाण आहे, हे बाबासाहेब आंबेडकरांच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहामुळं बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास जे वाचतात त्यांना महाड हे नाव माहिती आहे. त्याच महाडमध्ये जन्माला आलेला अनिल गोळे उर्फ अनिल मोरे याच्यावर काय गुंडांनी 15 दिवसापूर्वी हल्ला केला आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे. त्याची पत्नी आहे, 2 मुली आहेत आणि रिपब्लिकन पक्षाच्या चळवळीशी अत्यंत जवळचं नातं ठेवणारा आपले प्रदीप कांबळे हे आमचे कामगार आघाडीचे अध्यक्ष होते आणि महाराष्ट्र प्रदेशचं कार्याध्यक्षपद हे कामगार आघाडीचं अनिलला देण्यात आलं होतं आणि रिपब्लिकन चळवळीवर माझ्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास ठेवणारा असा तो धाडसी ऍक्टिव्ह नेता होता. या चाकणच्या परिसरामध्ये अत्यंत नाव असणार अशा पद्धतीचा तो होता आणि अचानक काही गुंडांनी त्याच्यावर हल्ला केलेला आहे आणि त्या हल्ल्यामध्ये तो आपल्याला सोडून गेलेला आहे. एक तरी फार मोठी हत्या आहे आणि पोलिसांच्या मार्फत मला सांगण्यात आलेलं आहे की 4 आरोपी पकडण्यात आलेले आहेत. पण जो धोत्रे हा मुख्य आरोपी आहे, हा मुख्य आरोपी अद्याप पकडण्यात आलेला नाही. त्याचा शोध सुरू आहे असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी लवकरात लवकर त्याला पकडावं. मी या संबंधामध्ये मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे आणि आपलं जे गृह मंत्रालय आहे त्या गृह मंत्रालयाच्या वतीनं सुद्धा पोलिसांना आदेश जाणं अत्यंत आवश्यक आहे आणि मुख्य आरोपीला पकडणं अत्यंत आवश्यक आहे. आणि एक गोष्ट अभिमानाची आहे की अनिल हा मराठा समाजाचा होता. मराठा समाजाचा असला तरी सुद्धा तो आंबेडकराईट होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराला मानणारा होता. छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड होती, ती सुद्धा महाडमध्ये आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांनी महाड 14 तळ्याचा सत्याग्रह केला. ते शहर जे आहे महाड आहे ते रायगड जिल्ह्यामध्ये आहे. तर तो मराठा असूनही तो रिपब्लिकन पक्षामध्ये होता. आताच औरंगाबाद मधले एक रमेश अण्णा मुळे हे सुद्धा मराठा आहेत आणि त्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये प्रवेश केलेला आहे आणि दलित आणि मराठ्यांचं ऐक्य झालं पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. रिपब्लिकन पक्षाची भूमिका हीच आहे की दलित आणि मराठा असतील, ओबीसी असतील, अल्पसंख्याक असतील, सर्व जाती धर्माच्या माणसांना एकत्र आणणारा रिपब्लिकन पक्ष आहे. बाबासाहेबांचं स्वप्न साकार करायचं असेल तर आपणाला सर्वांना एकत्र आणलं पाहिजे. निवडणुका जिंकायच्या असतील तर एका जातीच्या मतावर त्या जिंकता येत नाही आहेत. त्यामुळे व्यापक असा रिपब्लिकन पक्ष उभा राहायला पाहिजे हीच आमची भूमिका असल्यामुळं अनिल मोरे आपल्या पक्षामध्ये आला होता. विश्वास होता. रिपब्लिकन पक्ष देशामध्ये वाढतोय त्याला अभिमान होता. मी साऱ्या महाराष्ट्रामध्ये फिरून पक्ष बांधणी करतोय त्याला प्रचंड अशा पद्धती जास्त होती.
आणि आज मात्र तो आपल्यामध्ये नाही. ही रिपब्लिकन पक्षाची फार मोठी हानी आहे. रिपब्लिकन पक्षाच्या कामगारांना न्याय देण्यासाठी संघर्ष करत राहणारा बाबासाहेब आंबेडकरांनी तर कामगारांच्यासाठी स्थापना केली होती. स्वतः हा 19 केला होता आणि सर्व कष्टकऱ्यांना, मजुरांना, सगळ्या जातीच्या मजुरांना एकत्र आणायचं ही बाबासाहेबांची भूमिका होती. आणि अनिल हा सुद्धा कामगारांच्या संबंधामध्ये सातत्यानं त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करणारा होता. त्यामुळं त्याला कामगार आघाडीचं कार्याध्यक्ष पद देण्यात आलं होतं. तर झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे, गंभीर आहे. या घटनेचा मी तीव्र निषेध करतो आणि लवकरात लवकर जो मुख्य आरोपी आहे त्याला पोलिसांनी पकडावं अशा पद्धतीची त्यांना माझी सूचना मी करतो. आणि त्याच्या कुटुंबाच्या पाठीमागे रिपब्लिकन पक्ष नक्की उभा राहील. त्या कुटुंबाला जी काय मदत द्यायची आहे त्या मदतीच्या संबंधामध्ये सुद्धा नक्कीच RPI विचार करेल. त्यांच्या 2 मुलींचं शिक्षण आहे. त्यांच्या पत्नीला नोकरी करायची असेल तर कुठेतरी आपण प्रयत्न करू आणि या कुटुंबाच्या पाठीमागे उभं राहण्याची जबाबदारी आमची नक्कीच आहे. कामगार आघाडीने सुद्धा त्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. रिपब्लिकन पक्ष तर आपल्यासोबत आहे. एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने केंद्र सरकारमध्ये सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून, पॅंथरच्या मुवमेंटमधला कार्यकर्ता म्हणून मी अनिलला भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो.